कुठं गेले? अहो रणजित, अहो रणजित, इथं पण नाही. कुठे गायब झालता तुम्ही? हा, आज एकदम कोण गायब होतं? माझा जीव येडपिसा झालता इथं. काय नाही, जस्ट मी डेमो बघत होतो. मला चेक करायचं होतं मी शिकवलेलं नाव तुझ्या लक्षात आहे की नाही. पण गुड, लक्षात आहे तुझ्या. डेमो इथं माझं काहीच बंद पडायची वेळ आली. बंद पडलं असतं तर तुम्ही जावा तिकडं. जाऊ? तूच म्हणालीस ना जावा तिकडे. जावा तिकडं. जाऊ. बाबू, आता या एवढ्या बिग जायंट घराला घर म्हणायचं होय? काय म्हणालीस का? आ? नाही नाही, कुठे काय म्हणलं, घर आलं आपलं. नमस्कार. तुम्ही इथं काय करताय? हो, तू थांब. आऊसाहेब, मी तुमचीच वाट बघत होतो. कशाला? अहो मी काय म्हणते, अगं लग्नात आले नाही ते. मामा, लग्नात मामानं भाच्याच्या माग उभं राहायचं सोडून हसताय काय? अहो, बादशाहनंच शिकवलंय आधी लगीन कोंडाण्याचं. बर. संजू, हे आमचे मामा मारुतराव महाले. हा वाचलं की. आणि मला मिळालेली पोस्ट म्हणून मी सिनियर. पण आमच्या स्टेशन मध्ये सगळ्यात अनुभवी, सगळ्याच बाबतीत सिनियर आमचे हे मामा. आणि मामा, ओळख करून देतो, ही माझी बायको संजीवनी रणजित ढाले पाटील. नमस्कार करतो. नमस्कार वहिनी. सुखी व्हा. आणि मामा, लग्नाच्या दिवसापर्यंत असं वाटत होतं की मी तुमच्या मित्रासारखा आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. आता मला अजिबात असं वाटत नाही. का हो? असं अचानक का म्हणताय? त्यांनाच विचार. नाही, उगाच मला ऐतिहासिक दाखले देऊन गप्प करतील. काय आहे वहिनी, मी तुमच्या लग्नाला आलो नाही म्हणून साहेब जरा रागावलेत माझ्यावर. पण साहेब, ते सुट्टी घ्यायचा टाइम नव्हताच हो. आणि तुम्हीच तर म्हणता का नाही सिनियर सिनियर म्हणून. मग आता माझ्यासारख्या सिनियर माणसानं सिनियर सारखं वागायचं नाही तर कुणी वागायचं सांगा बघू. आणि साहेब, नावाप्रमाणे ते सॉफ्ट असलेल्या माणसाचं हार्ड काम होतच की. जाऊ द्या, असल्या चांगल्या टायमाला ते काळ तोंड्याचं नाव कशाला. वहिनी, तुमच्या लग्नाला मी आलो नाही, पण साहेब तुमच्यासाठी एक भेटवस्तू आणली. गरिबाकडून आपली छोटी भेटवस्तू. छोट मोठं असं काय बी नसतंय. मोठ्या माणसांना दिलेली कुठली पण भेटवस्तू आशीर्वादच असतोय बघा. छान आहे की. थँक्यू. बरं मामा,
आपल्याला छान बसून बोलता येईल, गप्पा मारता येतील, असं एक घर आहे माझ्याकडे देवाच्या दयेने. बघितलं सका वहिनी, साहेबांचं कायम असं जोकिंग असतंय बघा. अहो घर आहे वय हे. अहो घरच आहे की. अहो राजवाडा आहे यो. हा ते पण आहे म्हणा. बर, जे काही असेल आपण त्याचा उपयोग करू. सो आता या परिसंवादाचा शेष बघ आपण आतमध्ये जाऊन करूयात. चला. साहेब तुम्ही सुट्टीवर आहे, तुमचं आत्ताच लग्न झालंय, पण ह्यो सरकारी प्रपंच सुटलाय का आपल्याला? एक महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो होतो साहेब. मारुतराव, तुम्ही आलेले दिसला त्याच वेळी मला अंदाज आला होता. नाहीतरी अशा वेळी तुम्ही मला आणि माझ्या बायकोला शुभेच्छा द्यायला तर येणार नाही. आणि बोलण्यापुरताच नाही तर सरकारी वसा घेतलाय आपण. तुम्हीच म्हणतात उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको. नाही का? बसा, बोलूयात. काय महत्वाचं काम काढलं? साहेब एक वाईट बातमी आहे. राया गोजमगुंडे सुटला साहेब. मामा, आय एम नॉट सरप्राईज अट ऑल. हा खूप पोचलेला आहे राया गोजमगुंडे. नावाप्रमाणे एकदम सॉफ्ट माणूस. असं आपण त्याला फार काळ काही डांबून ठेवू शकलो नसतो. पण हे आपलं गाव आहे, आपल्या कॉलरला कोणी हातही लावू शकत नाही, हा जो त्याचा गोड गैरसमज होता ना, तो आपण दूर करून त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. नाही साहेब, विथ रिस्पेक्ट सांगू का, म्हणजे अनुभव आहे म्हणून सांगतो साहेब. असल्या माणसाला लय अंडर एस्टिमेट करू नये. लय लांबडा आहे होते, नुसतं फुतकार टाकत फिरत असेल, येळ आली की डंक मारल म्हणून म्हणतो. मारुतराव, हे असे डंख मारणारे साप पकडून त्यांची विषाची दात उकडून फेकायचीच आपल्याला ट्रेनिंग दिली जाते ना. आणि उगाच त्या राया गोजमगुंडेला लांबड म्हणून मुक्या प्राण्याचा अपमान करू नका. आणि आता आलाय ना बाहेर, नीट राहिला तर ठीक, नाही तर तेच होऊ. अहो पण घ्या. काय करू? चहा टाकू का कॉफी करू? नाही नाही, एवढ्या रात्री मी नाही काय चहा कॉफी काय नाही घेत. बर. हो साहेब, काय एवढं बोलून मी निघणारच होतो. पण वहिनी, आमचा साहेब म्हणजे राजा माणूस. ही तुमची राजा राणीची जोडी कायम अशीच हसत खेळत राहू दे. निघू का साहेब? काय? ऐकलं काय म्हटलं ते? ऐकलं की. मग काय म्हटलं? कुठं काय? ते म्हणले चहा पण नको आणि कॉफी पण नको. आलात का तुम्ही? आमचे रणजित कुठे? ते आत बसलेत. ते त्यांच्या कामावरनं ते मारुती मामा आलते ना. दत्तू काका, या महिन्याचा पगार मिळाला तुम्हाला? पण मी काय केलं नाही साहेब. आम्ही काय विचारलं, या महिन्याचा पगार मिळाला का? जी 2 वेळचं जेवण मिळतं ना तुम्हाला? हो तब्येतीत कमी जास्त झालं तर औषध पाणी होतं इथं. हो. मग आम्ही कुठं कमी पडत नाही दत्तू काका. तुम्ही अंग चोरून काम का करायला लागले? तुम्हाला काम करायचं नसेल तर सांगा दत्तू काका, आम्हाला काम करणारा माणूस पाहिजे. तुमच्या वाट्याची कामं घरची लक्ष्मी करायला लागली तर तुमचा काय उपयोग आहे दत्तू काका? सासूबाई, दत्तू काकांची काही बी चूक नाही बघा. म्हणजे ते मीच. यापुढे हे अजिबात खपून घेतलं जाणार नाही, हे लक्षात राहणं मस्ट आहे.
व्हेरी सॉरी आईसाहेब. ते दत्तू काकांची काही चूक नव्हती. दत्तू काका आपल्या घरचे नोकर आहेत, ते घरातली कामं करतात. तुम्ही बादलांच्या घरच्या आहात, पण आता ढाले पाटलांची सून आहात. ढाले पाटलांच्या घरच्या सुनेनी नोकऱ्यांची कामं करायची नाहीत, आम्हाला ते अजिबात चालणार नाही. अहो पण मी फक्त घरच्या पाहुण्यांना पाणी दिलं. काही चुकलं का माझं? अहो बरोबर आहे आईसाहेब, हिचं काय पण चुकलेलं नाहीये. अहो ज्या घरी जावयाकडून नोकरांसारखं काम करून घेतलं जातं, त्या घरातल्या मुलीकडून सून म्हणून आपण काय अपेक्षा ठेवायची? कोड्यात बोललेलं आम्हाला आवडत नाही राजश्री. बर, आम्ही स्पष्टच सांगतो. आम्ही यांच्या घरी गेलो होतो आपल्या पूजेचं आमंत्रण द्यायला नानांबरोबर. तेव्हा आपल्या रणजित भाऊजींची अवस्था दत्तूपेक्षा पण वाईट होती. अंगावर फडकं काय, अगदी वाकू वाकू आग्रह करून करून सगळ्यांना वाढत होते, आणि बाकीचे फक्त बसून खात होते. अहो रणजित भाऊजी नाही, रंजागडी झाला होता त्यांचा, रंजागडी त्या पानबुंद्यात. नाही नाही, अहो ती आमच्याकडची रीत आहे तशी. गंमत असते ती, काही सिरियस नाही बघा. गंमत? असली गंमत? अहो तसं नाही, आमच्याकडे कसं आहे माहितीये का, मांडव परतनीला जावयाकडून काम करून घ्यायची प्रथा आहे. आमच्या हेमंत जी आलती की नाही, त्यांच्याकडनं पण करून घेतलेलं बघा. तसं सिरियस काही नाही, निमित्ताला आपलं थोडीशी गंमत. कळलं? या तुम्ही दोघी. हा येतो की. म्हणजे निघा आता सुनबाई. हाय होय. खेड्यातलं येडन भजाला म्हणते पेड. राजश्री, त्या तुमच्या धाकट्या जाऊबाई येथे विसरू नका. ते सर तर येणं शक्यच नाही. पण आईसाहेब, आम्ही तुम्हाला काय सांगायला लागलोय, रंजागडी सारख्या अवस्था झाली. त्या बाबतीत कोणाशी बोलायचंय ते बोलूच आम्ही. या तुम्ही. दाखल्या मालकीन बाई, मी आत येऊ का? कोण आहे? अरे दत्तू काका, या की. अहो विचारता कशाला, या. अहो विचारल्या बिगार, या जायचं नसतंय, रीतच हा इथली. दत्तू काका, मी एक सांगू का तुम्हाला? माझं नाव संजीवनी आहे. तुम्हाला हवा असेल ना तर तुम्ही मला संजू म्हणा. पण ते धाकल्या मालकीन बाई लय लांब लांब वाटतंय बघा. तुमच्या मनाचा मोठेपणा आहे दाखल्या मालकीन बाई. रीतच असते ती, आम्हा नोकर माणसाने पाळल्याच पाहिजेत. तुम्ही या घरात नवीन आहात म्हणून सांगतो, पुन्हा ही अशी कामं करू नका. त्यासाठी आम्ही आहेच की, आम्हाला सांगा. अहो दत्तू काका, पण घरात आलेल्या पाहुण्याला पाणी देण्यात कसला आलाय हो कमीपणा? तुम्हाला कळकळीची विनंती करतो. नाही हो नाही, माझ्या अडगेपणामुळे उगाच तुम्हाला त्रास. दत्तू काका, यापुढे असं होणार नाही बघा. तुम्हाला त्रास होईल असं मी काय बी वागणार नाही, गळ्या शपथ. धन्यवाद.
काय झालं? भैया साहेब, तुम्हाला मोठ्या दिलाचा माणूस मिळालाय. लई नशिबवान आहे सा. मी तुमच्या लग्नानंतर अंबाबाईला गेलतो. तिथनं तुमच्यासाठी एक भेट वस्तू आणली आहे. मला ठाव नाही तुम्हाला हे आवडलं का नाही ते, पर घेतलं तर अक्षी बरं वाटत. गेल्या टायमाला थोरल्या मालकीनबाईचा वास फुटला माझ्या हातनं, तेव्हा अंबाबाईसारखे धावून आला बघा तुम्ही आणि मला वाचवलं. त्याची परतफेड नाही, पण मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून ठेवा. दत्तू काका, हा, अहो नको 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 धाकल्या मालकीनबाई, असं करू नका. मी धाकली आहे की नाही? मग मला आशीर्वाद द्या. सुखी राहा. याची देही याची डोळा, म्या पाहिला सोहळा. दत्तू काका, मी आलेच. तुम्हाला त्रास होईल असं काही नाही वागणार बघा परत. हा, विश्वास ठेवा, मी आलेच. आधी होता वाग्या, मग झालाय पाग्या. आता त्याचा स्वभाव बी जाईना आणि अळकोट बी राहीना. असं झालंय बघा माझं. मला जे आवडतं ते समजा मला करायची सवय आहे हो. म्हणजे मला जे आवडतं ते बरोबरच असते असं माझं म्हणणं नाही. पण बेबी मावशी, तुम्हीच मला सांगा, दत्तू काका नोकर असले म्हणून काय झालं? ते वडीलधारे आहेत ना, आहेत की नाही? आता एखाद्या वडीलधाऱ्या माणसानं आपल्यासाठी प्रेमानं भेट आणली आणि आशीर्वाद समज असं म्हणले, तर मग त्यांच्या पाया पडणं बरोबर आहे की नाही? मी पडले त्यांच्या पाया. दत्तू काका ढाले पाटलांचे नोकर आहेत, पण नोकर आहेत म्हणून त्यांची आशीर्वाद देण्याची पावर तर नाही ना जात. आणि मग अगे आ अडक्यासारखी बोलतच सुटलीस तू. आई अडगं म्हणायची तेव्हा तिचा लई राग यायचा, पण आता कळतंय अडगीच आहे मी. उगाच दत्तू काकांच्या पाया पडले. ते मोठे आहेत वयानं म्हणून मी त्यांच्या पाया पडले. तरी मी जर तुम्हाला असं वाटत असेल ना की मी चुकले, तर मी सॉरी मागते. पण तुम्ही त्यांना काय बोलू नका प्लीज. ए मामाया एक्सप्रेस, अगं ब्रेक लाव स्वतःला. किती बोलतीयस, केवढी शियस तू बोलतीयस किती. मातीचं तोंड असतं ना तुझं, तर आतापर्यंत फुटलं असतं बघ. सॉरी. तुला कमी दिसतं का ग? अहो नाही नाही, मला सगळं चांगलं दिसतंय. तुम्ही लांबचं काही पण विचारा, मी सांगते बघा तुम्हाला. आणि जवळचं म्हणजे नाही, म्हणजे तुला फरक कळतो ना माणसातला. हा, तुला मी काय अक्का वाटले याच्यावरनं तुला रागवायला? माणसं वेगवेगळी असतात का नाही? असतात का नाही? असत्यात. मग ती कुसुमावती आहे म्हणजे आई साहेब, आणि मी लीलावती म्हणजे बेबी मावशी. हे बघ, आम्ही वाणानी एकसारखे असू पण गुणांनी कम्प्लीट वेगळे आहोत. कळलं का तुला? म्हणजे मोरल ऑफ द स्टोरी काय बरं? तुम्ही कम्प्लीट वेगळे आहे. हा, नोकर माणूस झाला म्हणून त्याचे आशीर्वाद द्यायची पॉवर कमी होत नसते बाळा. मलाही कळतंय. उलट मला तुझा अभिमान वाटतो. या घरच्या बाईनं पहिल्यांदा नोकर माणसाच्या वयाचा आणि त्याच्या भावनांचा आदर राखला बघ. तुला खरं सांगू का संजू,
माणूस आपल्या बरोबरीच्या माणसापेक्षा ना आपल्या खालच्या माणसाशी कसा वागतो ना त्यावरनं त्याचा स्वभाव कळतो बघ. तुला पहिल्यांदा भेटले ना तेव्हा मला वाटलं होतं बोळसटच तू, म्हणजे डोकंच नाहीये बघ तुला. पण आज कळतंय माझा रंजा भाग्यशाली.